सुरुवातीला आपल्याकडे जे वेदर चेंज होतोय, जे वातावरण आपल्याकडे चेंज होतं त्यामध्ये सीझनल डिसीजेस होण्याची खूप जास्त शक्यता आहे. जसा व्हायरल फीवर असेल, डेंगी असेल, चिकुनगुन्या असेल, मलेरिया असेल. तर सर्व नागरिकांना माझं विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहावं आणि आपण कुठल्याही परिस्थितीतला दूषित झालेले पाणी असेल किंवा आहार असेल ते घेऊ नये आणि सर्वांनी मस्किटो बाईट डासपासून सर्वांनी सतर्क राहावं आणि आपला घराच्या आजूबाजूला कुठलाही पाणी साचता कामा नये त्याची सर्वांनी खात्री करावा. आणि तुम्हाला काही फीवर्स वगैरे काही सिम्पटम्स आला असेल तर स्वमेडिकेशन कोणी करू नये. नजीकच असलेले शासकीय हॉस्पिटल्समध्ये जावं आणि तिथे आपल्यासाठी जे काही अडचण झालेली आहे त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करतो. पुन्हा सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. थँक्यू.